आज ना मी खूपच आनंदी आहे. कारण की मी आई झाल्यानंतर सर्वात अगोदर माझ्या माहेरावरून माझे पप्पा मला भेटायला आले आहेत. ते मुंबईला येण्यामागचं कारणही तसं खास आहे. बाळ झाल्यानंतर महिलेच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. सगळं पौष्टिक अन्न पोटात गेलं पाहिजे. याच कारणामुळे माझे पप्पा मला मेथीचे लाडू बनवण्यासाठी जे जे सामान लागतं ना, ते सगळं सामान घेऊन आले आहेत. संभाजीनगरवरून मुंबईला आल्याबरोबर फ्रेश होऊन माझ्या लेकीला घेतलं आणि बोलतात कसं, सेम तुझ्यासारखीच आहे गं. त्यानंतर पप्पा आणि मम्मीने मस्तपैकी जेवण केलं. थकून आल्यामुळे त्यांनी रात्रभर आराम केला. दुसऱ्या दिवशी ना पप्पांनी मला दुधामध्ये भाकर चुरून दिली. एकदम टेस्टी टेस्टी लागत होती. त्यानंतर ना मम्मी पप्पांनी माझ्यासाठी लाडू बनवण्यासाठी पूर्ण दिवस घालवला. लाडू करण्यासाठी काही सामान आणायचं बाकी होतं, ते सुद्धा पप्पांनी खाली जाऊन आणलं. मला डॉक्टर मॅडमनीच मेथीचे लाडू खायला सुरुवात कर असं सांगितलं होतं. त्यामुळंच हे खास लाडू फक्त आणि फक्त माझ्यासाठी बनवत आहेत. मेथीचे लाडू तयार करण्यासाठी ना माझ्या पप्पांनी खारीक, खोबरं, काजू, बदाम, अळीव, खसखस, डिंक, तूप, मेथी, गूळ, मनुके, टरबूजाच्या बिया, अक्रोड असं सगळं सामान आणलं. त्यांना रस्त्याने ना खूप ओझं झालं होतं. एवढं सारं ओझं असूनही त्यांना काहीच वाटलं नाही. खरंच ना, वडिलांची माया ही जगावेगळी असते. बरं, मेथीचे लाडू ना आरोग्यासाठी खूप चांगले असतात. आता याच पौष्टिक लाडूची ना मी पूर्ण रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. कोणतं सामान किती प्रमाणात टाकायचं असं सगळं मी सविस्तर सांगितले. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ओके, बाय बाय.